माजलगाव धरणाची आजची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे। आजच्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव जे धरण आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे, ह्याचबरोबर धरणामध्ये येणारी पाण्याची आवक किती आहे आणि धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग किती क्युसेसने सुरू आहे, ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। माजलगाव धरणाची 30 ऑगस्टची ताजी बातमी समोर आलेली आहे। या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे माजलगाव धरणामध्ये येणाऱ्या इतर ठिकाणाहून पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण बिंदुसरा धरण क्षेत्र असेल, सिंदपना नदी पात्र असेल, उपळी नदी पात्र असेल, ह्या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे हे तीनही पात्र सध्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे माजलगाव धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये तुफान वाढ झाली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। गेल्या 24 तासामध्ये जर माजलगाव धरणात येणारी पाण्याची आवक पाहिली तर पाण्याची आवक ही सध्या 60,000 क्युसेसपेक्षा अधिक असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण सिंदपना नदी पात्र काल दुथडी भरून वाहत असल्यामुळे माजलगाव धरणामध्ये झपाट्याने पाण्याची आवक येत असल्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। आज सकाळी आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण जे आहे ते 96% इतकं भरलं असल्याचं ह्या आलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर माजलगाव धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा जर पाहिला तर 292.00 दलघमी इतका झालेला आहे। माजलगाव धरण हे 96% पर्यंत पोहोचलं असल्यामुळे माजलगाव धरणाच्या 3 दरवाजामार्फत 5000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग देखील खालील सिंदपना नदी पात्रामध्ये करण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली तर विसर्गामध्ये देखील वाढ करण्यात येईल असं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या आलेल्या आकडेवारीनुसार माजलगाव जे धरण आहे ते 96% इतकं भरलं असल्याचं ह्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।